ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग 7. ओवी आहे 327 ते 331 आणि गीतेचा श्लोक आहे 21. अर्जुनाला विश्वरूपाची भीती का वाटू लागली त्याचे व्यास क्रमशः वर्णन करत आहेत. श्लोक 21. अमीहि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होत्साचे अंजली करून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. हे तुझे नि अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा आतू सहजे सद्भावेसी. ते ज्ञानसुरांचे म्हणजे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे जी अज्ञान वासना वगैरे ती जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणि के एक सावियाची भयभीरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडून या. आणि कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. देवा अविद्यार्णवी पडलो जी विषय वागुरे आतुरलो स्वर्ग संसाराची या साकडलो दोही भागी. ती अशी की हे देवा आम्ही अज्ञानरूपी समुद्रात बुडालो आहोत व महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. ऐसे आमुचे सोडवणे तुझं वाचवणी किजेल कवणे तुझं शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. असे जे आम्ही ते आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करेल देवा. आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि महर्षी अथवा सिद्ध म्हणजे कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात. व्यास वर्णन करतात की देवांचे समुदाय सुद्धा विश्वरूपात प्रवेश करताना कोणी भयभीत होऊन हात जोडून विश्वरूपाचे स्तवन करताना अर्जुन पाहत होता. महर्षी सिद्ध स्वस्ती म्हणजे कल्याण असो असे म्हणत दीर्घ स्तोत्रांनी विश्वरूपाची स्तुती करत असलेले अर्जुनानं पाहिलं. या श्लोकाचा ज्ञानदेवानी तत्वज्ञानाची जोड देऊन अर्थ स्पष्ट केलेला आहे. देवांना त्यांनी ज्ञानसुर म्हटलेलं आहे. देव हे ज्ञानाने युक्त आहेत. ते विश्वरूपामध्ये प्रवेश करतात कारण त्यांची सर्व कर्मे ज्ञानाने जळून गेलेली आहेत. ज्ञानानेच मोक्ष मिळतो हा अद्वैत वेदांताचा सिद्धांतच ज्ञानदेवानी जाळूनी सर्व कर्मांची बीजे या चरणानं स्पष्ट केलेला आहे. भयभीरू म्हणजे भयभीत झालेले लोक हे सुद्धा विश्वरूपाच्या आश्रयाला आलेले आहेत व ते हात जोडून त्याचे स्तवन करत आहेत. स्तवन करताना ते काय म्हणतात तेही सर्वांना मार्गदर्शक आहे. ज्ञानदेव वर्णन करतात की देवा आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत. विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत. स्वर्ग व संसार यामध्येच अडकलो आहोत. आमची मुक्तता तुझ्याशिवाय कोण करेल. विश्वरूपाला शरण गेलेल्या भयभीरूंच्या स्तुतीतून ज्ञानदेवाने स्पष्ट केले की मनुष्याला आपल्या अज्ञानाची जाणीव व्हायला हवी. विषयामुळे आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावे लागत आहे हे कळलं पाहिजे. आपला दोष कोणता आहे तो कळला तरच मनुष्य तो दूर करण्याचा प्रयत्न करेल. समर्थ दासबोधात म्हणतात की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवेना काही केल्या. आपला अवगुण जाणून न घेणे यासारखा मोठा दोष नाही. कारण जोपर्यंत आपले अवगुण आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपण ते सुधारण्याचा प्रयत्न करणार नाही.
भयभीरूंना हे कळलेलं आहे की विषयामुळे स्वर्ग व मृत्यूलोकात वारंवार वारी करावी लागते. हे भयभीरू आहेत ते देवतांच्या स्तरावरील आहेत. त्यामुळे ते निंदेकर्मे करत नाहीत, पुण्यकर्मे करतात. त्यामुळे त्यांना स्वर्ग उपभोगायला मिळतो. पण पुण्यभोग संपला की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. अर्थातच उच्च स्तरावरचे जीव झाले तरी त्यांना कर्मफळ हे भोगावं लागतंच. त्या पुण्यकर्माच्या फळातूनही सुटका झाली तरच मोक्षप्राप्ती होणार आहे. ही गोष्ट ज्ञानदेवानी ते भयभीरू स्वर्ग व संसाराच्या वारीतून सुटका होण्यासाठी विश्वरूपाची जी प्रार्थना करत आहेत त्यातून स्पष्ट केलेलं आहे. महर्षी, सिद्ध, विद्याधर हे एक प्रकारचे आकाश संचारी उपदेव हे सुद्धा स्वस्ती म्हणत विश्वरूपात प्रवेश करतात. पुढे अर्जुन कोणकोणत्या देवतांचे मेळावे विश्वरूपात दिसत आहेत ते सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.